ते ना बाबा सोशल मीडिया आणि मोबाईलवरती बघेल तिकडे बाळूमामांचा जय जयकार चालू आहे. ही काय भानगड आहे? नेमकं बाळूमामा होतं तरी कोण? अरे सोन्या, बाळूमामा म्हणजे फक्त एक नाव नव्हतं. या मातीचं लाखो भक्तांचं काळीज होतं. अंगावर घुंगडी, हातात काठी, शेळ्या मेंढ्यांचा कळप घेऊन फिरणारा हा माणूस काय साधा सुद्धा नव्हता. साक्षात विठ्ठलाचा अवतारच होता. काय सांगालायसा? पण मग लोक त्यांचा एवढा जय जयकार का करतात? कारण बाळूमामांनी स्वतःसाठी देवाकडे कधी काय मागितलं नाही रे. ज्यांच्या शेतात त्यांच्या मेंढ्या बसवल्या, तिथली ओसाड पडलेली जमीन सोन्याहून चांगली पिकली. त्यांनी गोरगरिबाच्या घरी सुखाचा दिवा लावला. म्हणजे जे चांगलं वागतील त्यांचं चांगलंच होणार, भलंच होणार, आणि जे वाईट वागतील त्यांना त्यांच्या कर्माची फळं ही मिळणारच. अरे वा आबा, मला अजून याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं आहे. मामांचा इतिहास आणि त्यांचा चमत्कार मला सगळंच काही जाणून घ्यायचं आहे. काळजी करू नकोस, आजपासून आपण एक नवीन प्रवास चालू करूया. 100 दिवस आणि मामांच्या 100 कथा. रोज एक मी तुला मामांची नवीन कथा सांगणार. काय मग, आहेस नव्ह तयार? नक्कीच आबा. काय मंडळी, तुम्ही सुद्धा तयार आहेसा नव्ह या अद्भुत प्रवासासाठी? तर बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं.